धाराशिवच्या कळंबमधील द्वारका नगरीत एका घरात मनीषा नावाच्या महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आलेला आहे। संतोष देशमुखांना गोवण्यासाठी ज्या महिलेचा वापर करण्यात येणार होता त्या महिलेची हत्या झाल्याचा दावा काही दिवसांपूर्वीच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केला होता आणि त्यामुळे आता ही महिला तीच आहे का याची चर्चा सुरू झाली आहे। कळंब शहरातील द्वारका नगरीमध्ये मृत अवस्थेत सापडलेल्या महिलेचा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी काहीही संबंध नाहीये। कळंब इथल्या महिलेला मृतदेह सापडल्यानंतर सुरू असलेली चर्चा पोलिसांनी आता फेटाळलेली आहे। अंजली दमानिया यांच्या आरोपानंतर सुद्धा पोलिसांनी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय। तर त्या महिलेला सरपंचाला बोलवायला सांगितलं होतं। आता त्या महिलेची हत्या झाली असून यामागचा सूत्रधार हा कराडच असल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांनी केलेला आहे। जामनेर वाघूर उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत जामनेरच्या 27 गावांमध्ये 2020 शेततळं बांधली जाणार असल्याची घोषणा गिरीश महाजनांनी केलेली आहे। हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे, तर शाश्वत सिंचन सुविधेसोबतच भूजल पातळी सुधारण्यात देखील मदत करणार आहे। हा आशावाद जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलेला आहे। राज ठाकरेंच्या आदेशानंतर पुण्यातील मनसैनिक आता कामाला लागलेत। उद्यापासून पुण्यात आस्थापनांमध्ये मराठीचा वापर झाला नाही तर खळखट्याक करण्याचा इशारा मनसेचे सरचिटणीस श्रीमंत संभूस यांनी दिलेला आहे। पुण्यातील बँक, रेल्वे स्टेशन या ठिकाणी मराठीतच बोलण्याचा मनसेचा आग्रह आहे। पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी लाडकी बहीण योजनेबाबत एक स्पष्टीकरण दिलेलं आहे। लाडकी बहीण योजना बंद व्हायची असती तर ती मागच्या काळातच बंद झाली असती। निवडणूक झाल्यावर सुद्धा योजना सुरूच आहे। राज ठाकरेचे बोलतात त्यांनी त्यावरती शेवटपर्यंत ठाम राहावं असा टोला देखील राज ठाकरेंना त्यांनी लगावलाय। तर योजना बंद होण्याबाबत राज ठाकरेंनी वक्तव्य केलं होतं त्यावरतीच हा पलटवार। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान मोदींमध्ये कुठलाही दुरावा नसल्याचं भैयाजी जोशींनी म्हटलेलं आहे। मोदी अनेक चांगली कामं करतात आणि पाठिंबा देतात अशी प्रतिक्रिया भैयाजी जोशींनी दिली आहे। मी आजपर्यंत पोस्टर लावण्यासाठी 1 रुपया देखील खर्च केलेला नाहीये असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणातील पोस्टर बॉयजला टोला लगावलेला आहे। माझा सत्कार करण्यासाठी कुत्राही येत नाही असंही गडकरी यांनी सांगितलंय। निवेदनकार सुधीर गाडगे यांच्या अमृत सत्कार सोहळ्यात गडकरी बोलत होते। आणि जसं मानपत्रामध्ये म्हटलेलं होतं की सर्वसामान्यांना नक्की प्रश्न। राहुल गांधींनी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवींना पत्र लिहिलेलं आहे। अंगणवाडी सेविकांच्या मानधनासाठी केंद्रीय योगदानात आता वाढ आणि निवृत्ती कामगार मदतनीसांना ग्रॅच्युटी देण्याची मागणी राहुल गांधींनी केली आहे। कुपोषण आणि कोविड विरुद्धच्या लढाईत अंगणवाडी बहिणींना योगदान केलं होतं असंही देखील पत्रात नमूद करण्यात आलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खासगी सचिवपदी IFS अधिकारी निधी तिवारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तिवारी यांनी यापूर्वी पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून काम केलं होतं। निधी तिवारी या 2014च्या बॅचच्या IFS अधिकारी आहेत।